निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निष्ठावंत निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म
आता फोकस ठेवणं लागते त्याच्यावर. आता भारी दिसत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. विठ्ठल विठ्ठल समुचरण सरोजं साम्रनीलाभुराभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदैवबलहासनं विठ्ठलं चिन्तयामि. हे पांडुरंग
पंचाकृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तकमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्रैलोक्यसम्पदालक्ष्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा त्वां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवा प्रणमामि परं शिवा। नमामि शंकर नमामि हर हर नमामि देवो महेश्वरा नमामि पारब्रह्म परमेश्वरा नमामि भोले दिगंबरा। कळंबुरी ग्रामदैवत संजीवन समाधिलीन श्री गुरु तोटलिंग स्वामी चरण तया वंदन। लोकाभिरामं रणरंगधीरं राजा रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि स्वधर्माप्रती आपला उपदेश करणारा तसेच भगवंताप्रती आपला भाव समर्पित करणारा असा एकनिष्ठ भाव प्रस्थापित करणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आणि अभंगाला विस्तृत विवेचन करण्याच्या पूर्वी मी या ठिकाणी अगोदर अभंगाचा थोडासा भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर आपण या ठिकाणी सेवेला विस्तृत विवेचन करू। कसं आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून काय सांगतात की आमचा स्वधर्म काय, आमचा आचरण काय, आमची पद्धती काय, आमची जीवनशैली काय, आम्ही कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो, आम्ही कुठं जन्माला आलो, हे पुढचे विषय। पण भगवंतापर्यंत आपल्याला जर भक्ती करायची असेल, भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर त्याचा धर्म काय, भक्ताचा धर्म काय, तर भगवंताप्रती निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म या ठिकाणी पहिल्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी सांगतात। निष्ठावंत भाव म्हणजे काय, काही जरी झालं तरी निष्ठा डबकली नाही पाहिजे, त्याला निष्ठा म्हणायचं। आणि हा स्वधर्म आहे, कुणाचा आहे, भक्ताचा आहे, कोण्या व्यक्तीचा नाही। कारण की व्यक्तीचे धर्म
वेगवेगळे आहेत. हा भक्ताचा स्वधर्म आहे. बरं ठीक आहे म्हणले महाराज, हा भक्ताचा स्वधर्म आहे तुम्ही आम्हाला सांगतात, पण पुढं काय? हा स्वधर्म आम्ही कोणाच्या प्रती पाळला पाहिजे आणि कसा पाळला पाहिजे याच्याबद्दल काही सांगा म्हणले. मग जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. एकनिष्ठ भाव, निष्ठावंत भाव तुम्हाला कोणाच्या चरणावरती समर्पित करायचा आहे? तर पांडुरंगाच्या चरणावरती, विठ्ठलाच्या चरणावरती. या ठिकाणी आपल्याला आपला एकनिष्ठ भाव समर्पित करायचा आहे आणि एकनिष्ठ भावानं त्याच विठ्ठलाची आपल्याला भक्ती करायची. इतर कुठल्या देवाची वाट बघायची गरज नाही. नाहीतर कसं आहे, आपल्या दवाखान्यासारखं लागलेलं असते. एखाद्या डॉक्टरपाशी इलाज नाही झाला, ताबडतोब कोणीतरी सल्ला देते, आता नांदेडून पुढे जाऊन होते. तशा पद्धतीची सवय आपल्याला लागलेली. तर ही लोकांना पण सवय आहे, देव बदलण्याची पण सवय आहे. त्यामुळं ते काय म्हणतात तुकाराम महाराज, तुम्हाला दुसऱ्या देवाची वाटच पाहायची गरज नाही. बरं ठीक आहे म्हणले महाराज, तुम्ही म्हणले निष्ठा ठेवा, भाव ठेवा, सगळं आम्ही ठेवून दिलं. एकाच्याच प्रती ठेवा, ते बी आम्ही ठेवला, कोणाची वाट पाहिली नाही. याचं फळ काय आहे म्हणले पुन्हा. मग फळ ते तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात जगद्गुरु. तुका माने ऐसा कोण उपेक्षित. मला सांगा म्हणले जन हो, तुम्ही प्रश्न विचारताय, प्रश्न उपस्थित करता, पण मला सांगा आजपर्यंत ज्यानं कोण भगवंताची एकनिष्ठ भावानं जर भक्ती केली ना, अजून कोणाची उपेक्षा मी तरी ऐकली नाही म्हणतात. हे कोण सांगायले? जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगायले. म्हणजे विचार करा, जगद्गुरु तुकाराम जर सांगत असतील की त्यांच्या ऐकण्यात पण असा करू नये, पाहण्यात तर द्यावं सोडून, ऐकण्यात पण नाही म्हणले. म्हणून हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, विठ्ठल तर प्रस्तुत प्राप्त समय निवडलेला अभंग आणि अभंगाचा थोडासा या ठिकाणी भावार्थ आपण थोडक्यात जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या या गावामध्ये आता सेवेला सुरुवात करायच्या पूर्वी थोडा अल्पसा परिहार द्यावाच लागतो. म्हणून अखंडपणे 20 वर्षापासून हा जो काही अखंड ज्ञान यज्ञ नाम यज्ञ या ठिकाणी सुरू आहे आणि या 20व्या वर्षाचा आजच्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या एका नवोदिताकडे कमिटीने सुद्धा दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या गावचे ग्रामदैवत संजीवन समाधीस्थ लिहिण्यात आणि आमचा जो निष्ठावंत, माझा जो निष्ठा आहे, माझा जो भाव आहे, ज्यांच्या चरणावरती समर्पित आहे, असे संजीवन समाधीस्थ राजे सद्गुरू तोटलिंग स्वामी महाराज यांच्या दिव्य समाधीवरती मी या ठिकाणी अनंत अनंत प्रणिपात समर्पित करतो. तसेच आपल्या गावचे, आता गाव म्हणलं तर मारुती सगळीकडे झाला, पण हा मोठा मारुती संस्थान आपल्या गावचं धुनो दैवत, ग्रामदैवत या ठिकाणी सुद्धा मी माझा अनंत अनंत प्रणिपात समर्पित करतो. तसेच मला ही सेवा उपलब्ध झाली ते कमिटीचे. पण बघा, निष्ठा म्हणल्यावर कसं आहे, आता निष्ठावंत जो भाव आहे तो दत्ताप्पा पंचलिंगे या ठिकाणी मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या निष्ठेने या ठिकाणी सेवा करतात. दररोज त्यांची सेवा असते आणि अशा निष्ठावंत भक्तांच्याकडून सत्कार मला स्वीकारायला मिळाला, यापेक्षा अजून मोठं भाग्य काय लागतं मला. एकनिष्ठ भाव आहे त्यांचा, कुठल्याही स्वार्थासाठी नाही, निष्काम निश्चळ सेवा ती या ठिकाणी हनुमंतरायाची करतात. आणि यांच्यासारखा निष्ठावंत भक्त सेवेसाठी मिळाला. आणि आणखीन बऱ्याचशा गोष्टी निष्ठेच्या बाबतीतच आपल्याला या ठिकाणी बोलायच्या, म्हणून मुद्दाम हा अभंग निवडलेला. तर त्यांच्या सुद्धा चरणावरती मी या ठिकाणी अनंत अनंत प्रणिपात समर्पित करतो. तसेच या ठिकाणी भागवत कथाकार हरिभक्त पारायण श्री पंकज महाराज देशमुख शेनगावकर यांच्या सुद्धा चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. तसेच या ठिकाणी सर्वात महत्वाचा सत्याचा घटक जर म्हणलं तर पारायण, असं ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ या ठिकाणी ज्यांच्याकडे त्यांचं नेतृत्व आहे, धुरा आहे, असे हरिभक्ती पारायण दिलीप महाराज
कांडलीकर मार खा. यांच्या सुद्धा चरणावरती या ठिकाणी मी वंदन करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित आता माझा गायनातलं तेवढं जमत नाही, माझं आणि संगीताचं जमत नाही, पण संगीत म्हणलं तर जरा इकडचं तालासुरातलंच राहिलं तर बरं होती. आणि त्यामुळं ज्यांना आजपर्यंत फक्त यूट्यूबवरती मी ऐकत आलो असे शेषराव महाराज टाकळीकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डक्का पे वरी घे ना. तसेच मंगेश महाराज हे जे रत्न आहे संप्रदायाचे. आता हनुमान महाराज बघा मृदंग सेवक, त्यांची स्वतःची वारकरी शिक्षण संस्था आहे. असे महान शिवहार महाराज आलेत का आज? शिवहार महाराज. तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारलेला आहे असे रामरावजी मोरे. वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करण्याचं भाग्य त्यांच्याकडे आहे. यापेक्षा मोठा आणखीन काय सेवा मिळणार आहे. तसेच ज्यांनी हा सप्ताह उभा करण्यासाठी खटाटोप घेतात, इथंच नाही तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपापल्या निष्ठेच्या माध्यमातून, आपल्या निष्ठेतून गावाला जो काही एक आदर्श प्रस्थापित असे रामकिशन ठाकूरजी महाराज, तसेच बंडूकाका पाटील, उपस्थित सर्व मृदंग वादक, सेवेकरी, टाळकरी, विनेकरी आणि उपस्थित सर्व श्रोतेगण यांच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेला सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तर माझी या ठिकाणी हरिनाम सप्ताहातली या ठिकाणची पहिलीच सेवा असल्यामुळं आणि जो स्वधर्माचा उपदेश करायचा आहे आणि कुठला जर उपदेश करायचा असेल कुणाच्या वचनाचं साहित्याचं महत्व सांगा, सुरुवात घरापासून झाली पाहिजे. म्हणून स्वधर्माप्रतीच उपदेश करणारा अभंग निवडण्यात आलेला आहे. तर निष्ठावंत भाव म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला अगोदर जाणून घ्यावं लागेल. तर आज आपण बघितलेलं आम्हाला जीवनात जर काही प्राप्त करायचं असेल, सर्वात महत्वाची प्राप्ती जर कशाची करायची असेल तर सर्वांना समाधान आणि सुख आणि समाधानाची प्राप्ती करायची. भगवंताची प्राप्ती प्रत्येकाला करणं शक्य नाही, कारण की त्या मार्गाने पण सुद्धा आपण जण जाऊ शकत नाही. कारण की भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत. अष्टांग योग मार्ग आहेत, तसेच साधे सोपे मार्ग आहेत. आम्हाला एक सगळ्यात सोपा मार्ग या ठिकाणी संतांनी आम्हाला लावून दिला आहे, तो म्हणजे नाम संकीर्तनाचा. विठ्ठल तर आपल्याला या ठिकाणी नाम संकीर्तनाच्या मार्गातून, नाम संकीर्तनाच्या, नाम साधनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं, आपल्या संस्कृतीचं धर्माचे पालन, धर्माचे
धर्माचे पालन आपण या ठिकाणी करायचे. आणि बघा महाराज, आज आपला देश धर्म संस्कृती जर कुणामुळे टिकून असेल तर यासाठी आणखीन एक सर्वात महत्वाचं कारण आहे महाराज. 16व्या शतकामध्ये जो एक ठिकाणी एक राजा जन्माला आला होता आणि त्या राजाचं धर्माप्रती जी निष्ठा होती, धर्माप्रती जे आचरण होतं, धर्मासाठी जे त्याग होता, संसाराचा त्याग होता, आपल्या आयुष्याचा त्याग केला, आपल्या संसार सुखाचा त्याग केला आणि माता पित्याच्या सेवेसाठी, आईच्या वचनासाठी, वडिलांच्या इच्छेसाठी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन सुंदर असं स्वराज्य उभं केलं. असे छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या अनुषंगाने सुद्धा या अभंगाचा आपल्याला ठिकाणी अभ्यास करायचा आहे, म्हणून सुद्धा अभंगाची निवड केलेली आहे. आज जो काय अभंग या ठिकाणी मी निवडलेला अभंगाचा एका बाजूने आपल्याला विचार करायचा नाही, संतांच्या बाजूने आपल्याला विचार करायचा आहे, देशाच्या बाजूने विचार करायचा आहे, आमच्या संस्कृतीच्या बाजूने विचार करायचा आहे आणि आमच्या या धर्मासाठी जे कोणी महान हुतात्मे ज्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या बलिदानासाठी त्या महापुरुषांना वंदन, त्या महापुरुषाची मानवंदना आपल्याला या ठिकाणी आजच्या सेवेतूनच करायची आहे. विठ्ठल तर बघा, स्वधर्माप्रती निष्ठा जर जागृत करायची असेल तर कसं असते, आपण जर बघायला गेलो इतिहासामध्ये आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज जो काही वारसा आलेला आहे, धर्म संस्कृतीच्या रक्षणाचा वारसा आलेला आहे, याला मार्गदर्शन जर कुणाचं असेल तर सर्वात श्रेष्ठ संत म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे ते मुख्य शिष्य होते, मुख्य टाळकरी होते. आणि छत्रपती शिवराय तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये नेहमी जात असत. म्हणून एवढं मोठं सुंदर स्वराज्याचं स्वप्न या ठिकाणी आज साकार झाले होते. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. बघा महाराज, ज्या राजानं आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय आणि त्या राजाचा प्रताप म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी स्वतंत्र बसलेले आहोत. जर त्या राजाचा आपल्या धर्माप्रती भाव एकनिष्ठ नसता, तो राजा आमच्यासाठी लढला नसता आणि त्या राजानं एक उराशी बाळगलेलं स्वप्न मातेच्या पूर्ण केलं नसतं तर आज आपण अजूनही कुणातरी परकीयांच्या गुलामध्ये असतो नव्हे, आपण हिंदूच असतो का यात शंका आहे महाराज. का
कारण की एवढं श्रेष्ठ त्या ठिकाणी कर्तव्य बजावून सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपलेच लोक आपल्याशी फितूर झाले होते महाराज. तर विचार करा, तोच काळ जर आणखीन काही काळ टिकला असता तर आपलं काय झालं असतं. आज आपल्या कपाळाला टिळा आहे, आपल्या डोक्यावरती टोपी आहे, पगडी आहे, संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचं कारण आहे स्वराज्याचं बीज. आणि हा स्वराज्याचं बीज ज्या ठिकाणी माथे नाही पेरलं होतं त्या बीजाला अंकुर पुरवण्याचं उत्कृष्ट प्रमाण होत नाही. ते असं जर चालू राहिलं ना तर मला आता सकाळपर्यंत करमल बघा. हो महाराज, आपली कॅपॅसिटी एवढी आहे, चंद्रमामाला आमच्या बाईक फक्त बसणारे कटाळू नाही. आणि असं जर गायन चाललं तर सकाळच्या पारायणापर्यंत हरकतच नाही. आज सगळ्याला असा धर्म जागा झाला पाहिजे. उद्या पहाट तलवार घेऊनच निघले पाहिजे. हो, आता ही निष्ठा जागृत कशी केली म्हणसाल तर सांगतो मला. दृष्टांत आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा. जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबारायाची वाणी ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नेहमी कीर्तनाला जायचे. लोहगावला त्यांचं कीर्तन नेहमी असायचं. आणि लोहगावला कीर्तन असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला ज्यावेळेस सुरुवातीच्या दिवशी बसले होते त्या दिवशी आता तुकोबाचं कसं आहे महाराज, संत एवढे श्रेष्ठ आहे, त्याचे साहित्य एवढं श्रेष्ठ आहे, त्याचा भाव एवढा निश्चळ आहे. आता त्यांनी त्या दिवशी अभंग पण असा निवडला होता मला, वैराग्य पर त्यांनी अभंग त्या ठिकाणी चिंतन शिवपी सेवेसाठी निवडला होता. आणि वैराग्यावरती जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या वाणीमधून या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करत होते. आता तुकोबाच्या वाणीचं प्रमाण द्यायला कारण तुकोबाची अमृतवाणी देवाच्या पडताळणी, तुकोबाची अमृतवाणी देवाच्या पडताळणी. तुकोबाची अमृतवाणी
वाणीचा कान आणि दगडाच्या टाळामधून गाविले अभंग. एवढं श्रेष्ठ महत्व, एवढं श्रेष्ठ त्या वाणीचं महत्व होतं महाराज. दगडाच्या चिपळ्या जर घेऊन वाजवल्या ते कोमळ मृदू स्वर हा त्या ठिकाणी निघत होता महाराज. आज टाळ असून पण आपल्याला तसा स्वर निघत नाही, पण वाणीचा परिणाम आहे की दगडाच्या चिपळ्यामधून पण एक स्वर निघत होता महाराज. आणि ही अमृतवाणी, उपदेश, अमृतोपदेश ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या कानावरती पडत होता आणि वैराग्याचा अभंग होता, त्यामुळे तुकाराम महाराज आता स्वतःच वैराग्य मूर्ती आहेत. तुकोबा एवढं श्रेष्ठ वैराग्य दुसऱ्या कोणी संताचं नाही महाराज. तुकाराम महाराजांकडे 200 गावची सावकारकी होती महाराज, वडिलोपार्जित चालत आलेली, आणि स्वतःचा एक मोठा व्यवसाय त्या ठिकाणी स्वतःचा त्यांचा होता. पण एवढं सर्व वैभव त्यांनी आपल्या धर्माच्या निष्ठेसाठी संसाराच्या नावे घालून जगद्गुरु तुकोबारायांचं आहे की संसाराची पूर्ण होळी त्यांनी केली होती. आपल्या संसारामध्ये त्यांचं चित्त त्यांनी कधीच ठेवलं नाही महाराज. किती दुःख यातना त्यांनी सहन केल्या, पण आपला भगवंतावरचा एकनिष्ठ भाव, निष्ठावंत भाव कधी कमी होऊ दिला नाही. आणि जगद्गुरु तुकोबाजी वाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराज ऐकत होते महाराज, विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजाला काय गरज होती एवढा खटाटोप करण्याची आणि एवढं मोठं स्वराज्य उभं करण्याची. पाहायला गेलं तर त्यांच्याकडे सुद्धा पुण्याची जहागिरी होती. वयाच्या 12व्या वर्षी 12व्या वर्षी त्यांच्याकडे आदिलशाहीची पुण्याची, संपूर्ण पुणे प्रांतांची जहागिरी त्यांच्याकडे होती. आणि जर त्यांनी जर ठरवलं असतं तर तेवढ्या जहागिरीपुरती मर्यादित राहून स्वतःच त्यांनी आपला स्वतःचा वाटेल तशी संपत्ती त्यांनी वाढवू शकली असते महाराज. आणि त्यांच्या मनात सुद्धा हाच भाव निर्माण झाला. का? कारण की अभंग तुकाराम महाराजांनी वैराग्य पण निवडलेला होता आणि वैराग्य पर चिंतन चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये वैराग्य उत्पन्न झालं. काय म्हणले छत्रपती शिवाजी महाराज, एवढी माझ्याकडे मोठी जहागिरी आहे, सगळं घरी धान्य धान्य सगळं टामटूम आहे, कुठं जायची गरज नाही, काही काम जास्त आपल्याला करायची गरज नाही. आपण हे सगळं सोडून आता जगद्गुरु तुकोबा सगळं टाळ कुटत बसलो तर काही हरकत आहे का? नाही. का? कारण संतांची संगत आहे, अशा श्रेष्ठ संतांची संगत कोणाला नकोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हाच विचार केला आणि स्वराज्याचं स्वप्न थोडंसं असं बाजूला गेलं महाराज. पण हा स्वराज्याचं स्वप्न ज्यावेळेस बाजूला गेलं आणि ही गोष्ट ज्यावेळेस मासाहेब जिजाऊला कळली ना, त्यावेळेस त्या मातेला वाटलं आम्ही जो काही एवढा संघर्ष केलेला आहे, एवढा जे काही यातना सहन केला, परकीयांचे आक्रमण आमच्यावरती आम्ही सहन करत आलेले आहोत, आणि तुकोबरायाच्या वाणीनं जर का हे शिवबाच्या मनामध्ये असे विचार येत असतील, वैराग्य पण त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असेल, कुठंतरी हे थांबायला पाहिजे. म्हणून महासाहेबानं एका सरदाराला पाठवलं आणि सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायाकडे निरोप दिला की महासाहेब तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने
स्वतःच्या पुत्राला धर्माप्रती जागृत करण्यासाठी एका संतांचा आशीर्वाद घेतला, संतांची भेट घेतली. आणि ज्यावेळेस ते तुकोबर आहेत आणि जिजा महासाहेबांची भेट झाली त्यावेळेस महासाहेब त्यांना सांगतात, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, आपल्या वाणीनं आपण जे काही समाज प्रबोधन घडवत आहात फार मोलाचं योगदान आहे, फार मोलाचं उत्कृष्ट कार्य आपण या ठिकाणी करत आहात. पण महाराज म्हणले, हा जर धर्म टिकवायचा असेल, ही संस्कृती टिकवायची असेल आणि हा विचार आणखीन जर समोर आपल्याला पेरायचे असतील, संस्कृतीचे रक्षण करायचं असेल तर धर्मनिष्ठ राजा निर्माण होणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि माझी आपल्याला एकच विनंती म्हणजे, महाराज मी शिवबाला तुमच्या कीर्तन ऐकण्यापासून थांबवणार नाही, पण ज्या वेळेस शिवबा तुमच्या कीर्तनामध्ये उपस्थित राहील महाराज, त्या दिवशी तुम्ही स्वधर्माची उपदेश करा, स्वधर्माची जाण करून द्या. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला काय करायचंय याचे बीज तर समाजामध्ये पेरा. झालं महाराज, तुकाराम महाराजाचं लोहगावचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या गावला तुकाराम महाराज कीर्तनाला गेले. छत्रपती शिवराय सुद्धा त्या जवळच असल्या कारणानं महाराजांना तर नादच लागला होता. भजनाचा नाद असा आहे, जर एकदा लागला तर सुटत नाही. लालचावले माना लागली से गोडी, लालचावले जोरदार टाळ्या वाजवा गायण्यासाठी. याला म्हणतात महाराज धर्माप्रती असणारी निष्ठा आणि एकनिष्ठ भाव. समयानुसार जे काही आपल्याला सुचत असतं ते भगवंताची कृपा असते, ते भगवंताचा आपल्याला आशीर्वाद असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सहज घडत जातात महाराज. याच्यासाठी कुठून बांधून मारून जबरदस्ती करून आणण्याची गरज पडत नाही. का? कारण की एकनिष्ठता आहे, भाव आहे, समर्पण आहे, हा त्याग आहे. त्याचा हा आलेला परिणाम आहे. ज्यावेळेस दुसऱ्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज त्या ठिकाणी बसले होते, त्या ठिकाणी तुकोबाचे पुन्हा वैराग्य अभंग निवडला महाराजांनी. धर्माचं सोडून दिलं, वैराग्य नको म्हणले आता. का? महासाहेबाचा आदेश होता. म्हणून त्यांनी स्वधर्माचे उपदेश करण्याचे अभंग केले आणि अभंगाची रचना केली. एक 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 अभंग त्यांनी असे आपले पायकीचं प्रकरण आहे. गाथेमध्ये आपण बघायला गेलो तर आपल्याला पायकीचं प्रकरण बघायला मिळतं. त्या ठिकाणी पाईक कशासाठी आहेत? आता आपण म्हणतो एवढे 18 पगड जातीचे मावळे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले, हे मावळे कुठं तयार झाले महाराज? संशोधनाचा विषय. महाराज तर त्यांच्या मोहिमेमध्ये बिजी असायचे, महाराज त्यांच्या मोहिमेमध्ये असायचे, पण हे जे मावळे तयार झाले होते, नवीन नवीन जे सरदार एक एक सरदार येत होते, हे सरदार निर्माण करण्याचं काम, ही प्रेरणा देण्याचं काम, ही स्फूर्ती निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी आणि अनेक कित्येक संतांनी त्या काळामध्ये हे कार्य घडवून आणलं होतं. आणि त्या संतांच्या उपदेशामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे मिळत होते. आजही जर
हे जे सप्ताह आयोजित होतात, हे जे कीर्तन आयोजित होतात, या ठिकाणी जे काही उपदेश ऐकायला भेटतात, संतांचे विचार ऐकायला भेटतात, संतांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला भेटतं, संतांचं साहित्य आपल्याला अभ्यासायला भेटतं, त्याचा कारण आहे काहीतरी 4-2 माणसं या ठिकाणी धर्मासाठी बोलणारे तयार होतात, म्हणून हा धर्म टिकून आहे. जर हे सप्ताहाच्या परंपरा जर अखंडित चालणाऱ्या बंद पडल्या तर धर्माप्रती उपदेश करणारं कोणी उरणार नाही. धर्माचे उपदेश तुम्हाला कोणी सांगणार नाही, संतांचं महत्व तुम्हाला कोणी पटवून सांगणार नाही. आणि जर हे झालं तर आमच्याकडे पाश्चिमात्यीकरण तर सध्या आलेलंच आहे, याच्यापेक्षा वाईट दुर्दशा आपली झाल्याशिवाय राहणार. हा भाव आहे, संत साहित्याचा भाव आहे महाराज. हा एकनिष्ठ आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला या ठिकाणी कीर्तनात बसवावं लागतं. या ठिकाणी येऊन नामामृताची श्रवणाचे मिसे बैसाले श्रवणाचे मिसे बैसाले संत विचार ऐकण्यासाठी जमावं लागल, सर्वांना सहकार्य करावं लागल. जथा इच्छा इच्छा जसं आपल्याला लहान ठिकाणी दान देता येईल देण्याचा प्रयत्न करण्याचं काम करावं. देवाला दिल्यानं गुणाचं कमी होत नाही, पण देवाचं खाल्ल्यानं त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. देवाच्या नावावरती खाणाऱ्यांची संख्या आज भरपूर वाढलेली महाराज. दारोदार हिंडतात, दारोदार मागतात, दारोदार जाऊन आपली झोळी पसरतात आणि देवाच्या नावावरती जमा करून खातात आणि त्यांच्याच मागे लोक उभे राहतात. ही मोठी शोकांतिका आहे. पण जे माणसं धर्मनिष्ठ आहे, धर्माचं कार्य करतात, धर्मासाठी लढा देतात, धर्माची प्रेरणा देतात, त्यांच्या मागे लोक आजही उभे नाहीत महाराज. लक्षात घ्या. जाऊ का मार खाऊ का? कारण आम्हाला सवय झालेली आहे महाराज वाईटांचं समर्थन करायचं आणि चांगल्याला नाव ठेवायचं. हो रामकृष्ण महाराज म्हणजे मार खाऊ काही करू हे असे लोक झाले महाराज, कुणाला काय नाव ठेवतील काही मार नको सांग. खाऊ. यांनी संत सोडले नाही महाराज, यांनी देव सोडले नाही. आम्ही उद्या सामान्य आपल्याला माणूस जेवायला येत नाही लागते ना. हे आम्हाला तर नाव ठेवणारच आहे. उद्या बघते जाऊ दे नको दाखव. पण जे हे कार्य करत असतात ना, जे या कार्यासाठी झटत असतात ना, जे या कार्यासाठी आपले स्वतःचा त्याग करून जे काही संसारात दुर्लक्ष करून या धर्माच्या कार्यासाठी आपल्याला जे झोकून देत असतात ना, फक्त त्यांनाच माहिती असतं की आपला काय त्याग व्हायलाय, आपला काय वेळ चाललाय आणि आपण कशासाठी झगडतो. झगडे चालू आहेत महाराज, खाण्यासाठी फक्त झगडे चालू आहेत महाराज. निष्ठा नाही महाराज, एकमेकांमध्ये आमच्या भावबंधामध्ये आमचे प्रेम नाही राहिले महाराज. एवढा मोठा रामायणाचा आदर्श उदाहरण आमच्यापाशी आहे महाराज की 4 भावंड होते आणि 4 भावंडामध्ये फक्त एका भावाला वनवासाचा मातेचा आदेश मिळाला होता, पण वनवास 4 भावाने भोगला होता महाराज. वनवास कुणाला झाला होता? फक्त प्रभू श्री रामचंद्राला. पण त्यांच्या सोबत
वनवास कोण भोगला? लक्ष्मणानं. आणि ज्या इच्छेनं त्याच्या सावत्राईनं जे काही भरतासाठी गादी मागितली होती, त्या भरतानं सुद्धा म्हणलं, महाराज मला भावाच्या हिश्श्याचं खायचं नाही. माझ्या भावाचं राज्य आहे, त्याचा अधिकार आहे आणि त्यालाच मिळाला पाहिजे. अधिकार हिसकावण्यासाठी या ठिकाणी बरेच षडयंत्र चालत असतात. आजच्या युगात ते षडयंत्र सांगायचं काम नाही. कुठं सुरत, गुवाहाटी, वाया, हो काय झाडी डोंगर ते सगळं पाहून येतात. हे एवढे कुटाने चालतात. पण वनवासामध्ये राम, झाडी संकट झोपडामध्ये राम हिंडत होता, वनवास करत शोधत होता. पण त्यांचा भाऊ हा सुद्धा एका पर्णकुटीमध्ये गावाच्या बाहेर, गावाच्या विशीच्या बाहेर आपल्या भावाची वाट बघत 14 वर्षे तटकळत उभा होता. हे भावाभावामधलं प्रेम आहे, हे भावाभावामधली निष्ठा आहे, हे भावाभावामधली बांधिलकी आहे. ही आज आम्हाला जपणं गरजेचं आहे. आणि जपण्यासाठी आम्हाला संतांचा वारसा गरजेचा आहे, संतांचे विचार गरजेचे आहेत, आमच्या धर्माचं ज्ञान आम्हाला असणं गरजेचं आहे. मूळ आमचा धर्म काय हाच आम्हाला आज कळत नाही महाराज. आम्ही हिंदू म्हणून आम्हाला आज हिंदू म्हणवायची पण लाज वाटून राहिली महाराज. आमची ओळख होती, एकेकाळची ओळख आहे आमची. कपाळाला भस्म असेल, कपाळाला गंध असेल, टिळा असेल, ही आमची ओळख होती, आपल्या संस्कृतीची ओळख होती. पण ही संस्कृतीची ओळख दिवसेंदिवस पाश्चिमात्यीकरणामुळं पुसत चाललेली आहे. अनेक आक्रमणकारी आक्रमता आपल्या देशावरती चालून आले. इसवी सन 900 शतकापर्यंत आपल्या भारतावर कुणाचंही राज्य नव्हतं. आणि आपण इसवी सन 900व्या शतकापर्यंत सर्वगुण संपन्न असा आपला भारत राष्ट्र होतं. पण ज्यावेळेस पहिला आक्रमणकारी आपल्या भारतावरती चालून आला, त्याचं नाव होतं अहमद शाह अब्दाली, मोहम्मद गझनवी याच्यासारखे कित्येक आक्रमणकारी आपल्या इकडे चालून आले होते. आणि त्यांनी कित्येक वेळा आपल्या भारताची लूट केली. आणि शेवटी आपल्या भारतामध्ये आपले पाय रोवण्याला ते त्या ठिकाणी सक्षम झाले. आणि त्यांनी आपल्या धर्मावर काबीज केला, आपला धर्म सुद्धा काबीज केला. मुठभर आलेले लोक होते महाराज. एवढी मोठी फौजफाटा घेऊन कोणीच या ठिकाणी आलं नव्हतं. त्यांच्या सोबत आलेले छोटेच होते, पण आपल्याच झालेले आपले फितूर त्यांच्या सोबत गेले. म्हणून आज ठिकाणी आपल्यासाठी गुलामगिरी आपल्याला स्वीकारावी लागली. आणि इसवी सन 900च्या नंतर 1947 पर्यंत आपण गुलामगिरीतच काढली. फक्त जर मधला एक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा काळ जर सोडला तर आपण पारतंत्र्यात राहिलो. आणि आजही आपण बघितलो, आपला राजा होता, आपला धर्माप्रती निष्ठ राजा होता, लढण्याची त्याला प्रवृत्ती होती. योग्य संतांचा माणूस होता, आई वडिलांचे जे संस्कार होते म्हणून ते कोणासमोर झुकले नाही, कोणासमोरही शरण गेले नाहीत, शरण कुणाच्या गेले नाहीत. मरलो तरी बेहतर, पण आम्हाला आमचा धर्म सोडायचा नाही. ही शिकवण आम्हाला संतांकडून प्राप्त होती. ज्या ज्या वेळेस धर्मावरती आक्रमण झालेत, संतांनी पण मार्गदर्शन केलेले आहे. चंद्रगुप्ताच्या काळात सुद्धा आचार्य चाणक्य हे त्यांचे मार्गदर्शक होते, म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. तर ही निष्ठा कशाची आहे? धर्माची आहे. पण आम्हाला भक्ताची निष्ठा काय हे तुकाराम महाराज पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आता आम्हाला उपदेश करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांना जर उपदेश केला, धर्माचं रक्षण करण्यासाठी जो उपदेश केला तो भगवंतानी, तसा भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करताना स्वतःच्या स्वधर्मामध्ये उपदेश केला आणि सांगितलं की तुझा धर्म आहे, अधर्माचा नाश करायचा आहे. ही निष्ठा आहे, पांडवांची भगवंताप्रती असणारी निष्ठा आहे. त्या निष्ठेचं हे फळ आहे की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने युद्धामध्ये उभे राहिले होते. हे कसे उभे राहिले आणि त्याची निष्ठेचा जे काही प्रकरण आहे महाराज, ज्या वेळेस ते युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला काहीच केलं नाही, आता सगळ्यांचं एक आव येत असतो महाराज. हा अपप्रचार आहे. भगवान श्रीकृष्ण जर स्वतः एक भगवान असतील तर एवढे मोठं जे झालेलं महाभारताचं युद्ध आहे, युद्ध त्यांनी टाळण्याचा प्रयत्न का केला नाही, हा सर्वानुमते उपस्थित होणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. का तर भगवान श्रीकृष्ण काय काय केलं हे जर सांगायचं बसलं तर वेळ पुरत. फक्त एक प्रसंग ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये हा युद्ध आलं होतं आणि युद्धामध्ये आता उभं राहणार असेल त्याप्रमाणे पांडवाला समजावून, द्रौपदीला सुद्धा समजावून भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस दुर्योधनाकडे एक प्रस्ताव घेऊन गेले होते महाराज, पांडवांच्या वतीने त्यांनी एक प्रस्ताव नेला होता की आम्हाला हे युद्ध टाळायचंय, युद्ध नकोय, पण त्यासाठी आपल्याला कुठला तरी एक तह करावा लागेल. पांडवांची निष्ठा होती त्यांच्याप्रती म्हणून त्यांनी ती त्यांच्यापर्यंत गेली महाराज. भगवंत त्यांच्याकडे सर्वजण मागायला जातात, पण एकमेव भगवंत असा आहे महाराज जो भक्तासाठी मागायला जातो, भक्तांच्या दारात जातो. पांडवांसाठी काय केलं श्रीकृष्णांनी, दुर्योधनाकडे गेले महाराज. माहिती होतं तो देणार नाही, त्याचा स्वभावच नाही, पण तरी पण श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्या सभेमध्ये गेले. काव्य स्वरूपामध्ये त्याचं वर्णन प्रस्ताव घेऊन गेले भगवंत. काय प्रस्ताव लिहिला महाराज, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, भीषण विध्वंस बचाने को, दुर्योधन को समझाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेश आलाय. काय संदेश आणला महाराज, काय संदेश आणला असेल महाराज. पांडवांना दिला नाही म्हणले हा संदेश, पांडवाच्या वतीने मी स्वतः घेऊन आलो म्हणले, आणि मी जे बोलत त्यावर पांडव ठाम राहतील. काय संदेश आणला म्हणजे, दो न्याय अगर तो आधा दोगे इसमें भी कोई बाधा हो तो दे दो, केवळ 5 ग्राम रख लो अपनी भूमि तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असीन उठाएंगे. तुम्हाला द्यायचंच असेल, न्यायच करायचा असेल तर अर्ध राज्य द्या म्हणजे आम्हाला. जर एवढंही होत नसल तर फक्त 5 गाव मी पांडवांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी मागतो म्हणले. तरी 5 गाव जरी तुम्ही आम्हाला दिले तरी पण आम्ही सुखी समाधानाने त्या 5 गावामध्ये आमचं वास्तव्य करू, पण एवढं घेऊन सुद्धा आम्ही कुणावरती एक बोट पण उचलणार नाही. पण आता असं आहे महाराज, किती जरी वाटून दिलं भावामध्ये तरी भांडणं संपत नाहीत. 2 इंचाच्या जागेसाठी पण भांडणं चालू असतात, सगळा खटाटूप उभा करतात. गावाचे पंच गोळा करतात पण निर्णय लागत नाही, कोर्टाच्या भानगडी उभ्या राहतात. पण भगवंत गेले आणि माझ्या शब्दासाठी तुम्ही त्याला फक्त 5 गाव द्या म्हणले तरी सुखाने राहतील म्हणते. पण देणार नव्हता हे भगवंताला सुद्धा माहिती. पण दुर्योधनाला काय ना, दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था साध्य वो साधने चला, जब नाश मनुष्य पर जाता है पहले विवेक मर जाता है. ज्यावेळेस माणसाचे संकट, माणसाचा विनाश जवळ असतो, विनाश काळे विपरीत बुद्धी, हा एक श्लोक आहे चाणक्य नीतीचा आपल्याकडे आलेला. हा श्लोक चाणक्य नीतीमध्ये आहे, विनाश काळे विपरीत बुद्धी, आणि हा प्रभू श्री रामचंद्रासाठी वापरलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. न भूतपूर्वो न चके न दृष्टा हेम्न कुरंगो न कदापि वार्ता, तथापि तृष्णाय रघुनंदस्य विनाश काले विपरीत बुद्धी. म्हणजे काय,
जे कधी ऐकण्यात नाही, वाचण्यात नाही, पाहण्यात नाही, अशी कुठं घटना घडली नाही, असं सोन्याचं हिरण तृष्णा भगवंताच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या सोन्याच्या हरणाचा पाठीलाग करत भगवान राम त्या ठिकाणी गेले. मग विनाश काय झाला महाराज? माता सीतेचं अपहरण. हा विनाश आहे, विनाशाची सुरुवात आहे. हे श्लोक आहे, चाणक्य नीतीमध्ये आलेला आहे. तर त्यांना दिलं नाही दुर्योधनाला. पण काय केलं? भगवंताला सुद्धा तो बांधायला निघाला. मग आता शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणल्यावर काय, अखंड ब्रह्मांड त्याच्या मर्जीने चालतात, त्याला बांधणं शक्य आहे का? हे तुझे यासते ऐसा समर्थ आहे, मला ब्रह्मांडाचा धनी आहे भगवान श्रीकृष्ण. त्यांना दुर्योधन बांधायला निघालेला आहे. मग त्यांनी काय केलं? आपलं विराट रूप त्या ठिकाणी उपस्थित केलं सभेमध्ये. हरिने भीषण ओंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, दगमग दगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा दुर्योधन बांध मुझे. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में लय है संसार सकल, मुझ में लय है जनकार सकल, अमृत फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में, उदयंचल मेरा दीप्त बाल भूमंडल, वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंद को घेरे है, मैं नाक मेरु पग मेरे है, दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकट सब है मेरे, मुख के अंदर दृग है तो दृश्य कांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख, चर अचर क्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाती अमर, सज्जन नश्वर मनुष्य सुर जाती अमर. काय म्हणतात भगवंत बघा या ठिकाणी, जे काही हे झूट चराचर सगळं विश्व आहे हे माझ्या मुखामध्ये तुला दाखवतो म्हणतात. नश्वर मनुष्य सुर जाती अमर, हे तुम्ही तर नाशवंत आहे म्हणले मानव, पण जे काही सूरमणी आहे, जे सूर आहे, देवता आहे, ते सुद्धा माझ्या मुखामध्ये मी त्यांचं ग्रहण करत असतो म्हणतात. का? देवता सुद्धा निर्माण होतात आणि नष्ट होतात. नश्वर मनुष्य सूर जाती मग, शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र शतकोटी सरित सरसिल द्रुपद, शतकोटी रुद्र शतकोटी काल, शतकोटी दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साधीने, हा दुर्योधन बांधीने. हे एवढं सगळं तुला बांधता येते का म्हणले? अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, और मेरा स्वरूप विकराल देख, सब चन मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं, जिह्वा से कड़ती ज्वाल सघन, सांसों से पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर, मैं जब भी मूंदता हूँ लोचन, छा जाए चारों ओर मरण. भगवान श्रीकृष्ण आपलं सामर्थ्य या ठिकाणी सभेमध्ये दाखवत आहे. मी जर हसलो, मला तिकडे दृष्टी बघितली, अशा कळ्या उमडायला लागतात म्हणतात. पण माझं जर का लोचन मी या ठिकाणी एका क्षणासाठी जरी बंद केलं तर